नमस्कार, मी कुमार शिंदे. ER न्यूज मराठी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि काय म्हणतो गाव या कार्यक्रमामध्ये देखील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण जर आज पाहत असाल तर हे गाव सरापवाडी हे गाव आहे आणि सरापवाडी गावामध्ये आज आपण आलो. तर या बाजूला आपण जाणून घेऊ की कल नेमका कोणाकडे आणि कोण 2024चा या ठिकाणी गुलाल उधळणार. आपण या ठिकाणी आपल्या पाठीमागे आजूबाजूला काही वयस्कर मंडळी आहेत, यांच्यापासून आपण सुरुवात करतोय. आपल्यासोबत टोपीवाले बाबा आहेत. बाबा राम राम. राम राम. 2024ची निवडणूक जवळ आहे. येत्या काही दिवसावर आहे, 5-6 दिवसावरती इलेक्शन आहे. त्याची रणधुमाळी चालू आहे. काय वाटतं कोण निवडून येईल? गुलाल कोणाचा? आता तसं काय सांगावं, तुमची पसंती कोणाला असेल? तसं सांगता येत नाही. पसंती पसंतीच सांगता यायची नाही कुणाची. बरं, अजित पवार की शरद पवार? तसं सांगता यायचं नाही सांगता यायचं. विकास झाला गावामध्ये? झालाय. काय काय झालं? काय बी गावात विकास झालाय. काय पण काय काय त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला माहिती आहे? काय माहिती म्हणजे कुठं रोड झालं, हा, कुठं मंदिरं झाली, बरं. कुठं काय काय झालं. विकास झाला. पण आमदारकीला कोण कोण उभं आहे माहिती का आता? हाय ती की कोण कोण आहे? बर्णे मामा हाय, ही आपलं काय हर्षवर्धन हाय, परवीन भाई हाय. मग कोणाला मतदान करायचं? तसं नाही सांगतो. नाही सांगता येत. आपण या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून, पण काय ते या ठिकाणी बोलायला तयार नाहीत. आपल्यासोबत शेतकरी दादा नमस्कार. नमस्ते. 2024ची रणधुमाळी चालू आहे आणि इलेक्शनचं वारं जोराचं आहे. वारं कोणाचं? वार आता तिघाचं वार आहे बरं का. हा. तिघ आता सगळी नेटाक गडी येते नेटाक. नाही, नेटागडी तर पण काय असतो, काहीतरी आपला कल असतो किंवा आपल्याला एखादा चेहरा आवडत असतो ना, आपण त्या बाजूने या ठिकाणी झुकत असतो. हे कोण वाटतंय आता कल जास्त कोणाचा किंवा कोणाचं पार्ट जड आहे आता? आजी दादा. अजित दादा म्हणजे गड्या. गाड्या म्हणजे इथं भरणे मामांच्या बाजूने या ठिकाणी विकास झालाय का? विकास झाला. काय काय झालं विकासाच्या बाबतीत? रस्ता झालं, अजून आणि बरेच कामं झाली. बरीच कामं झाली. अजून गावामध्ये अजून काय कुठल्या सुखसुविधा यायच्या राहिल्या का की तो इथून पुढे येणार आहे? येते नाही निवडून आले मामा निवडून आल्यावर काय वाटतं 2024ला इंदापूर तालुक्याचे आमदार म्हणून मामा निवडून येतील काय? कारण तिरंगी लढत आहे. तुम्ही म्हणला की तिघ बी जोरात आहे. काय सांगता येत ना कोण येईन ती मौस आता बदलतय. चौपड आहे. बरोबर. हे शेतकरी वर्गातले दादा होते, यांचं म्हणणं आहे, सांगू शकत नाही. तरी देखील त्यांचं म्हणणं आहे मामाने या गावामध्ये विकास केला आणि विकासाच्या जोरावरती या ठिकाणी दत्ता मामा आमदार होतील असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत टोपीवाले बाबा आहेत. बाबा राम राम. राम राम. 2024चं इलेक्शनचं वारं जोराचं आहे आणि या वाऱ्यामध्ये प्रत्येक जण म्हणलंय गुलाल आमचा आहे, गुलाल आमचा आहे. तुम्हाला वाटतं गुलाल कोणाचा आहे? काय आता आपल्याला काय तसं काय सांगता येईल. मतदान करता का? करतो की. कोण आवडतं नेता, अजित पवार की शरद पवार? तसं नाही बाबा आपल्याला सांगता येत. काय आपल्याला शेती बरं ना आपण बरं. शेती बरं ना आपण. हा. काय विकास झाला गावामध्ये? काय काय झालंय? काय आता झाला विकास, रस्ते ही झाले ते, रस्तेही झाले ते. हे होते शेतकरी बाबांनी, यांचं म्हणणं आहे आम्हाला सांगता यायचं नाही. विकास झालेला आहे. आता शेतकरी बाबा इकडे या साईडला धोतरवाले बाबा आहेत. बाबा माळकरी जे रे. 2024चं वारं जोराचं इलेक्शनचं वारं येत्या 5-6 दिवसामध्ये या ठिकाणी निवडणूक आहे आणि 2024चा आमदार येत्या 5-6 दिवसामध्ये ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं पार्ट कोणाचं जड आहे? आता तुम्ही लय इलेक्शन बघितली, चालूचं इलेक्शन आणि इथून मागची इलेक्शन, फरक सांगा. तिन्ही पार्टी सारखे, तिन्ही जण सारखे ते. मग काय इथून माग तिरंगी इंदापूर तालुक्यात कधी झालती का? पण अशी मोठी नव्हती ना. एवढी मोठी नव्हती झाली. मग काय वाटतं आता पार्ट कोणाचं जड आहे, अजित पवार की शरद पवार? कोणाला सांगायचं नाही. तिन्ही बी सारखेच येतात. सारखे. पसंती कोणाला द्यायची? पसंती काय सांगतो, पसंती नाही कोणाला द्यायची, पसंती द्यायला यायची नाही असं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून शेतकरी बाबा दोघं तिघ आहेत या ठिकाणी. 2024ची रणधुमाळी आहे. काय वाटतं कोण आमदार होईल? एका बाजूला गड्याळ, एका बाजूला तुतारी, एका बाजूला अपक्ष. तिन्ही व्हायचे का? तिन्ही एकच होईल ना. आम्हाला म्हणायचं एकच होईल. एकाचं नाव सांगा. तीनच का 4 उभायची? बरं, 4 आल्याची आमच्या पत्र 4 आली. बरोबर, 4 जण उभे येते. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं 2024चं इंदापूर तालुक्याचा चेहरा कोण असेल? ज्या दिवशी मतदान त्या दिवशी आम्हाला पूजा दिली ती आम्ही करणार. तोपर्यंत आम्ही कोणालाच काय सांग. आता मनात नसतं ना, एखादा नेता आवडतो, एखाद्याच काम आवडतं. आम्हाला कोणीच आवडत नाही. समजा कुणीच आवडत नाही. काय विकास झाला का तुमच्या गावामध्ये? कशाचा विकास आहे? विकास नाही झाला. मग तुम्ही जरा नाराज दिसताय. नाराजच आहे. बरं, जुन्या पिढीतलं विचारतो, अजित पवार की शरद पवार? आणि अजित दादांनी शरद पवारला सोडलं, त्याबद्दल काय सांगाल? आता काय सोडलं होतं की मध्ये खासदारकीत सोडलं. तेच की सोडले, अजून बी सोडले. सोडायला पाहिजे होतं का?
आता त्याच्या मनाचं काम आपण काय सांगायचं. नाही, एक वडीलधारी म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे सोडलेलं चुकीचं आहे का, बरोबर आहे का चुकीचं? चुकीचं झालं त्याचं. चुकीचं आहे, असं नाही केलं पाहिजे का? हे शेतकरी बाबा होते, यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी चुकीचं घडलंय पण विकास या ठिकाणी झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण निवडून कोणी येईन किंवा पसंती कोणाला त्यांनी या ठिकाणी अजून सांगितली नाही. गुलदस्त्यात ठेवलंय. आपल्यासोबत चर्चा. नमस्कार. नमस्ते. 2024 वारं जोराचं आहे. वारं कोणाचं? वार दत्तामामा भरणेंचा आहे. दत्तामामा भरणेंचं का? 10 वर्ष दत्तामामा होते आणि दत्तामामांच्या नंतर आता बरेच जण म्हणतात बदल करायचा आहे, काही जण परिवर्तन करायचं म्हणतात. दत्तामामा ज्यावेळी 10 वर्ष आमदार म्हणून गेले बरं. आणि मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागल्यानंतर सुद्धा त्यांनी तालुक्यातली जनता सोडली नाही. बरं. तालुक्यामध्ये सुखदुःखामध्ये सर्वांच्या ते सहभागी झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, आमच्या गावामध्ये सरापवाडी गावात त्यांनी 30 लाख मागितला असताना श्रीराम मंदिराच्या सभामंडपासाठी 35 लाख रुपये दिलेत. शिवाय आमच्या मुस्लिम समाजासाठी त्यांनी 15 लाख रुपये वॉल कंपाऊंडसाठी दफनभूमीच्या दिलेल्या आहेत. खाली सगळ्यांच्यासाठी 60 लाख रुपयाचा बंधारा दिलेला आहे. शिवाय कोट्यावधीची कामं या ठिकाणी मामांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि यावेळी 100% नाही 1001% दत्तामामा भरणेच यावेळी पण आमदार. तुम्ही एवढं ठामपणे सांगता दत्तामामा भरणे आमदार होतील, बरोबर आहे, पण पुढे दोघंही तेवढे ताकदवान आहेत तुमच्या गावातून सांगणार, पुढे दोघंही तशी टप आहेत. दोघं किती टप असू द्या, ही नुसती हवा आहे. गेल्या 1995 साली ज्यावेळी हर्षवर्धन पाटील या ठिकाणी तालुक्यातून निवडून गेले त्यावेळी भाजपला त्यांची गरज पडली. त्यावेळी ते 15 ते 20 आमदार अपक्ष घेऊन भाजपला त्यांनी पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांनी खरं बारमाही पाण्याचा प्रश्न आमचा सोडवायचा होता. भिगवण वधून त्यांनी पाणी शेटपळगडीला टाकून तो प्रश्न सोडवायचा होता, पण तो प्रश्न सोडवलेला नाही. आणि त्यामुळं जनता मामांनी 10 वर्षाला अजून तोही सोडवला नाही. मामांनी सोडवलं नाही म्हणजे ह्या मासे यांनी तुम्हाला सांगतो सोलापूरची जनता उद्धव ठाकरे साहेबाकडून सही घेतली, त्या ह्याच्यावर मंजुरी घेतली. ह्यांनी सोलापूरची जनता सगळी जागी केली आणि ती आमचा पाण्याचा प्रश्न त्यांनी हाणून पाडला. तुम्हाला काय वाटतं की 22 गावांचा पाणी प्रश्न आहे, कोण आमदार झाल्यावर सुटल? 22 गावाचा पाणी प्रश्न आता सध्या तसा अवघडच आहे, कारण 30 वर्षापूर्वीच हा प्रश्न सुटायला पाहिजे होता. हर्षवर्धन पाटलांना सुद्धा ती सल आहे की मी खरं पहिल्यांदा निवडून गेल्यानंतर मला भाजपमध्ये चांगलं डिमांड होतं, त्यावेळी ही योजना ते करू शकत होते, परंतु केली नाही. त्यांच्या माझा प्रश्न बोलून माझ्या मनात हा प्रश्न आहे की जरी समजा 20 वर्षात तो प्रश्न पाटलांकडून सुटला नाही, परंतु 10 वर्षात मामांकडून देखील सुटला नाही. मामांकडून सुटला होता प्रश्न, परंतु ह्यांनी तुम्हाला सांगतो सोलापूरची जनता सगळी जागी केली. तुम्हाला माहिती असेल सोलापूर उजनीमध्ये मामांचा पुतळा त्या ठिकाणी जलसमाधी दिली, ही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ही नाही सगळं ज्ञात आहे आम्हाला, परंतु आता असं म्हणलं जातं तिरंगी लढत टप जाईल सगळ्याला. टप काहीच टप नाही. तुम्हाला सांगतो या ठिकाणी ह्या 2 उमेदवारांचं मताचं विभाजन होणार आहे आणि मामा 1001% मामाच आमदार होणार, हे तुम्हाला आज मी खात्रीलायक सांगतो. हे या गावचे बाई होते आणि मोहम्मद शेख होते सरापवाडीचे, आणि यांचं म्हणणं आहे की दत्तामामा आमदार होतील यांनी दत्तामामा आमदार होतील असं. काय झालं? मलिदा गँग, दादागिरी, गुंडगिरी सगळी तालुक्यात 10 वर्ष झालं बघतोय आपण. 10 वर्ष झालं. 10 वर्ष गुंडगिरीचं काय गुंडगिरी नेमके काय? गोळीबार करायची बदल घ्यायची गावागाव प्रत्येक गावात गँग तयार झाली. गँग तयार झाले आहे. पिटकेश्वर आहे, इंदापूर आहे, माळवाडी आहे, कचरवाडी, बहिणेवाडी सगळीकडे गँग. तुमच्या गावात असे किस्से घडलेत काय? आमच्या गावात बाहेरगावची मारतात नाही लोकांना, बाहेर गावची लोक मारतात. हे जे काही म्हणतात ना आता भाजपचं आता अजित पवार कुणाचं काम भाजपमध्येच आहे ना, आता भाजपमध्येच आहे. भाजपमध्येच आहे का? आता हर्षवर्धन पाटलांची कामं केली, अशी गुंडगिरी तालुक्यात काव होऊन दिली नाही. कोण दिले? समान नागरिक आहेत असल्यासारखे सगळे लोक गुन्हे गोविंद राहत होती. ह्या बहिणी माणसं दादागिरी तालुक्यात चालू. पण हर्षवर्धन पाटलांवरती आरोप असे होत आहेत की कारखान्याचे प्रश्न असतील किंवा हर्षवर्धन पाटील कुठल्याही गोष्टींमध्ये महाग आहेत, संस्थांच्या बाबतीत महाग आहेत असं सांगतायत ते. ठीक आहे, आता एक आहे आपला प्रपंच असतो. प्रपंच 2 वर्ष गावात गेलं लगेच 10 लगेच दुसऱ्या वर्षी लगेच जाग्यावर लगेच येत नाही. त्या 4-2 वर्ष लागतात. ठीक आहे, संस्था इतकी मोठी चालवायची म्हणजे कसं आहे, पाऊस लोक काय करतात चांगला ऊस दुसऱ्या कारखान्यात घालतात. ही राष्ट्रवादी आहे ना, दुसऱ्या कारखान्यात घालतात बेकार ऊस म्हणजे कुठेतरी पक्षपात होतो त्याच्यामुळे भाव कमी देता येत. आता भावांना काय केलं ह्यावेळेस
तीच केलं ना. सगळ्यात कमी आहे ते. हो 3,000 दिला ते म्हणजे आमची संस्था गावाला दिली. आता ही तसं झालंय ना. नाही माझा शेवटचा प्रश्न असेल, तिरंगी लढत आहे, तिरंगी लढतीमध्ये या ठिकाणी पारड कुणा जड? 100% कुणी कुठे जाऊ द्या, सगळे मोठ पुढे जाऊ द्या. हर्षवर्धन पाटील 101% विजय होणार. हर्षवर्धन पाटलांना काल त्यांच्या चुलत बंधूंनी काही दिवसापूर्वी सोडलं, मयूर पाटलांनी सोडलं. ठीक आहे, काय सोडू द्या. कसं असतंय बघा, भाऊभावाचं जमत नाही. ठीक आहे, जात नाही जाऊ द्या, कुणी गेलं त्यांच्या मग मतदान जात नाही. हे आम्हाला माहिती. देवराज जाधव पाटील तुमच्या देवराज पाटील जवळचे होते किंवा या एरियातले देवराज जाधव होते. त्यानंतर काही काल या ठिकाणी व्यवहारी गेले. काय लोक जात आहेत, नेमकं जाण्याचं कारण काय? कसं आहे तुम्हाला सांगू का, हर्षवर्धन पाटील कुणा काय कमी गेलेलं नाही, सगळ्यात दिलं भरपूर. पण कसं आहे, आता तालुक्यात जातीवाद चालू झालाय. जातीवाद चालू. माळी, धनगर आणि मराठा आणि ओबीसी अशी आरक्षण चालू आहे ना, त्यामुळे ह्याचा काय फरक पडेल का इलेक्शनवर? अजिबात काय फरक पडत नाही. ठराविक वय नाही गेलेले आहेत ना पोटा, ह्यांना पैसे देऊन काय करून नेलेलं असणार. ठीक आहे, जाऊ दे, गेली तर गेली. पोटा मागच्या वेळेस बघितलं आपण, आप्पासाहेब व्यक्ती होते राष्ट्रवादी तुतारीकडे. आप्पासाहेबांचा निर्णय योग्य काय योग्य? अयोग्य झाला ते. आता त्यांच्या मनाने त्यांनी कसं योग्य वाटलं त्यांना माहिती आहे. पण आप्पाच्या मागचे व्यक्ती एकटे होते. कसं बघता या गोष्टीकडे? आप्पासाहेबांनी आतापर्यंत अजित पवारांना एकदा सोडलं, परत ह्यांना धरलं, शरद पवारांना धरलं, शरद पवारांना सोडलं, परत अजित पवारांना धरलं. ठीक आहे, इतक्या मोठ्या माणसाबद्दल आपण बोलणं चुकीचं आहे. बरोबर. ठीक आहे, आपण नेते तालुक्याचे आहे ते आपण बोलणं चुकीचं आहे ते. हे शेतकरी दादा होते, यांचं म्हणणं आहे की 10 वर्षामध्ये विकास झालेला नाही, लोकांचे खूप मोठे प्रश्न आहेत, लोकांच्या खूप मोठ्या अडचणी आहेत आणि हर्षवर्धन पाटील या सर्वांना पर्याय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हर्षवर्धन पाटील निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत शेतकरी दादा नमस्कार. नमस्कार. 2024 ची रणधुमाळी चालू आहे, काही दिवसांवरती इलेक्शन ठेपले आणि या इलेक्शनवरती प्रत्येकाचं म्हणणं आहे गुलाल आमचा गुलाल. तुम्हाला काय वाटतं गुलाल कोणाचा असेल बरं? आता गुलाल फक्त हा हर्षवर्धन पाटील साहेबांचाच होणार आहे. पाटील साहेबांचा. परंतु तुमच्या गावात सांगितलं जातं विकास झाला, निधी आणला, 40 लाख आणलं, 50 लाख आणलं. बरं का, आता निधी आणला. परत राम मंदिरामध्ये गेले 2023 मध्ये विद्यमान आमदारांनी शपथ घेतली रामाच्या मंदिरामध्ये. मी 30 लाखाच्या ऐवजी 35 लाख देतो. पण आता तिसरी रामनवमी आली, त्या सभा मंडपातच येऊन मी फुलं टाकेल असे त्यांनी आश्वासन केलं होतं. पण आज तिसरी रामनवमी आली तर अजून सभा मंडपाचा पान आहे. तुम्ही राम मंदिरापाशी जाऊन बघा, मंदिर आहे मागलं, म्हणजे सभा मंडप तयार नाही. हा, सभा मंडप अजून तयार नाही. हा, विकास केला म्हणजे 4 रस्ते केले म्हणजे विकास होतो का? बरोबर. पुढे रस्ता डांबरे केला की मागणं हाताने रस्ता बुक काढतोय, शाला विकास म्हणतात का? बरं, विकास 6,000 कोटी निधी आणला म्हणतात तुम्ही, मग 1.5 लाख साडी वाटायची गरज आली नसती ना. साडी वाटली का तुमच्या गावात? हा, वाटल्यात ना, 5 कोटी साड्या वाटल्यात. काय गरज होती विकास केला? ती दुसरी गोष्ट, तुम्ही ज्यांचं नाव घेतलं हर्षवर्धन पाटील यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप होतात, कारखाना चालवता येत नाही म्हणतात, संस्था चालवता येत नाही. शेवटी संस्थेमध्ये चढ उतार होतच असतात. आता भवाननगर एक नामांकित संस्था होती, त्यांचीच आहे, त्यांच्यावर का आरोप केले जात नाहीत? बरोबर. कशामुळे केले जात? 750 कोटी कर्ज आहे त्या कारखान्यावर. 2 वर्ष झालं वार्षिक सभा नाही त्या कारखानी. तुम्हाला एक म्हणजे स्वतःच कुठेतरी झाकून ठेवताय म्हणतात. घ्या, 1 मिनिट ऐकून घ्या तुम्ही. त्या भवाननगर कारखाना सगळ्यात जुनी संस्था आहे. अख्ख्या राज्याचा दर भवाननगर कारखान्याने ठरवल्यानंतर राज्याचे कारखानदारीत दर ठरवत होते. पण आज त्या संस्थेचं काय झालं? 750 कोटी कर्ज आहे त्या संस्थेवर, भवाननगरवर. भवाननगर. मग ही तुम्ही बाहेर का काढत नाही मीडियाच्या माध्यमातून? तुम्ही काढलं पाहिजे ना बाहेर. बरोबर. त्यांचं म्हणणं आहे भवाननगर या कारखान्यावरती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कर्ज आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील हे या ठिकाणी आमदार होतील असं त्यांचं म्हणणं आहे. काही दिवसांमध्ये या ठिकाणी कामं झाली नाही, ती कामं न झाल्यामुळे ते थोडे नाराज आहेत. दुसरी गोष्ट, तुमच्या गावामधून असं प्रत्येक वेळी सांगितलं जातं की सरापवाडी गाव म्हणलं की मामांचं गाव म्हणलं जातं. नाही, चुकीचं आहे, या गोष्टी चुकीचं आहे. झालेलं नाही. तुमच्या गावामध्ये लोकसभा दिले, कुठं बंधारा झाला, याला विकास म्हणतात का? आज राम मंदिरापाशी जाऊन या, ऍक्वायर केले, त्याचं एस्टिमेट झाले. स्वतः फुलं टाकताना म्हणतात की मी पुढल्या वर्षी ह्या सभा मंडपातून फुलं टाकेल. आज तिसरी रामनवमी. विकासाच्या बाबतीत काय झालं गावात? काय झालेलं नाही, नुसता थापा आहे त्या पाण्याचं, शेतीच्या पाणी. 2014 पर्यंत विद्यमान म्हणजे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब जे होते ना, निर्वांगीमध्ये एक 7 नंबर मध्ये 13 गुंठ्याला त्यांनी पाणी दिलं होतं 2014 पर्यंत. पण 2014ला जसा पराभव झाला आमच्या नेत्याचा, तसा आजपर्यंत 2024 पाणी वाळवंट उन्हाळ्यात सुद्धा प्यायला पाणी, अशी परिस्थिती. शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. खडकवासला 3 टीएमसी पाणी तरतूद असताना सुद्धा 10 वर्षात 1 टीएम सुद्धा विद्यमान आमदारांनी पाणी आणलं नाही त्यांच्या काळामध्ये. जलजीवन संसर्गची काय परिस्थिती आहे? आज संसर्ग बुजायला लागलाय. काय परिस्थिती आहे बघा तुम्ही. आलं संसर्ग मधून पाणी, 70 कोटीची योजना असताना आलं त्या संसर्ग मधनं पाणी. खडक वाचल्यात नाणं पाणी, खडक वाचल्यानं पाणी पार अवसरी पाणी नदीला जायचं खाली, भीमा नदीला. तुम्ही म्हणताय त्या गोष्टी बरोबर. तुम्हाला काय वाटतं तुमचं पाणी कोण आणू शकतं?
फक्त हर्षवर्धन पाटील साहेबांच्याच धमक आहे फक्त पाणी आणण्याची. पाणी हे सविस्तर आपल्याशी यांची बातचीत आपल्यासोबत झाली. त्यांचं म्हणणं आहे हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसामध्ये या ठिकाणी पाणी आणलं, पण जसं विद्यमान या ठिकाणी 10 वर्ष आले त्यांनी या ठिकाणी पाणी आणलं नाही. पाण्याच्या प्रश्नामुळे ते थोडे नाराज होते. त्यांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील या ठिकाणी 2024ला निवडून येईल असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत युवा शेतकरी दादा नमस्कार. नमस्कार. 2024ची रणधुमाळी जोराची. काही दिवसामध्ये इलेक्शन या ठिकाणी पार पडतंय आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जणांनी सांगितले गुलाल आमचा आहे, गुलाल आमचा आहे. तुम्हाला वाटतं गुलाल कोणाचा आहे बरं? गुलाल हा हर्षवर्धन पाटलांचाच आहे. हर्षवर्धन पाटलांचा का बरं? पण आता 10 वर्ष दत्तामामा होते आणि दत्तामामा म्हणतात 6,000 कोटी आणलेत. कोटी कोणी किती आणलं काय माहित नाही, पण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तर हर्षवर्धन पाटील यावं असं प्रत्येकाला वाटतंय ना. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काय आहेत नेमके समस्या काय आहेत तुमच्या शेतकऱ्यांच्या? समस्या काय, पाण्याची समस्या, दुसरी काय. पाण्याच्या समस्या तुमच्या भागामध्ये. आता तिरंगी लढत आहे. तिरंगी लढतीकडे कसं बघता? जड कुणाला जाईल याच्यामध्ये किंवा सोपं कोण आहे? झोकतं माप कुणाला या ठिकाणी? झोकतं माप हर्षवर्धन पाटलांनाच राहणार. हर्षवर्धन पाटलांना. हे तरुण शेतकरी या ठिकाणी होते. यांचं म्हणणं असं आहे की 2024ला हर्षवर्धन पाटील निवडून येतील आणि सध्या तिरंगी लढतीमध्ये झुकतं माप म्हणजे सगळ्यात जास्त निवडून येण्याचे चान्सेस त्यांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील यांना आहे. आपल्यासोबत शेतकरी वर्गातले अजून एक युवा शेतकरी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय शिक्षण? 12वी झाले. 12वी झाले. आता काय करता? आता शेती. काय काय शेतामध्ये? ऊस आहे, डाळिंब आहे, मका. ऊस डाळिंब मका. पाणी आहे त्यासाठी? पाणी नाही की. पाणी नाही. 8 महिने पाणी. 8 महिने पाणी. बाकीचे दिवस काय करता? काय नाही, पडाक ठेवायला लागतंय पाणी नसल्यामुळं. 10 वर्ष झालं. पडक ठेवताय. इथून मागे 10 वर्षापूर्वी पाणी होतं? हो होतं की. आता 10 वर्षामध्ये काय असा प्रॉब्लेम आहे जिथं तुम्हाला पाणी येत नाही? काय आमदार आहे असं झालं ते पाणी जाणार नाही. वरच्या भागाचं बघतो या. वरच्या भागाचं म्हणजे तुमच्या गावावर राग बी काय असं जुना काय असं काय काय? राग नाही, पण त्याला येतच नाही पाणी. पण आता तुमचे देवराज भाऊ जाधव काल घड्याळामध्ये गेले. आता येईल की भाऊ गेल्यामुळे तुमचे? काय सोड नाही येत, पाणी येत नाही, काय नाही. जवळचे नेते गेले ना आता. भाऊच्या माग कोण आहे तेव्हा? देवराज भाऊंच्या माग कोण नाही? नाही, त्यांच्या गरज तेवढं माग. गरज माग. पण आता ते पंचायत समिती त्यांच्या माग इंदापूर अर्बन बँक त्यांच्या ताब्यात दिली होती. जिल्हा परिषद त्यांच्याकडे होती. कोणामुळे? भाऊमुळेच होती ना. भावामुळे होते. मी तेच म्हणतो निष्ठावंत सोडून चालले. हर्षवर्धन पाटलांना आता इंदापूर तालुक्यामधले बरेच निष्ठावंत असेल. मयूर पाटील असतील, काल अतुल भाऊ व्यवहारे गेले. बरेच निष्ठावंत सोडून चालले. यांच्याकडे कसं बघता तुम्ही? यांच्याकडे काय ते पुढारीच गेलं. जनता कुठे गेली? जनता नाही गेली. या जागेवर तुम्हाला काय वाटतं? जनता पुढाऱ्यांच्या सोबत आहे का हर्षवर्धन पाटलांच्या सोबत? हर्षवर्धन पाटलासोबत. हर्षवर्धन पाटील. काय वाटतं तिरंगी लढत आहे याच्यामध्ये जड कोणाला जात आहे? जड आता बरणे प्रवीण मानेला. हर्षवर्धन पाटलाला जड नाही. जड नाही. निवडून येतील? हो निवडून येणार. किती अंदाजे तुमचं म्हणणं काय? लीड किती असेल अंदाजे? 20-25 हजार. 20,000. युवा शेतकरी दिलखुलास बोललेत आणि त्यांचं उत्तर असं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसामध्ये या ठिकाणी पाणी आणलं होतं आणि पाण्याच्या जोरावरती आम्ही थोडंसं नाराज आहे. 10 वर्षामध्ये पाणी आलं नाही त्यांचं असं म्हणणं शेतीच्या पाण्यासाठी आणि या पाण्यांमुळे आम्ही थोडे नाराज असल्यामुळं आम्हाला पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील या ठिकाणी पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत शेतकरी बाबा आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. 2024चं वारं जोराचं आहे आणि वाऱ्यामध्ये प्रत्येक जणांनी फॉर्म भरताना सांगितले गुलाल आमचा, लागा तयारीला गुलाल आमचा. तुम्हाला वाटतं गुलाल कोणाचा असेल आणि कोण तो इंदापूर तालुक्याचा या ठिकाणी उद्धार करू शकते किंवा इंदापूर तालुक्यात प्रश्न कोण मिटू शकतो? आमच्या दृष्टिकोनातून पाणी जोपर्यंत भरणीमाप होता तोपर्यंत आम्हाला पाणी येतच नव्हतं. अजिबात येतच नव्हतं. आलं तरी कुठं एक दिवस आलं की लगेच झालं बंद लगेच. म्हणजे आता म्हणजे तुमच्या गावामध्ये याच्या आधी पाण्याचा प्रश्न आम्हाला काही माहित नव्हता, पण जसं की मी 5-6 लोकांशी बोललो, पण तुम्ही बर्णी मामांशी याच्याशी कागदपत्र व्यवहार केला का? राज्यमंत्री होते ते तुम्हाला पाणी आणून देऊ शकत, याच्याशी काय केलं का तुम्ही? काहीच नाही केलं की सगळं. काय नाही, नुसतं गप्प बसलं आपलं होय म्हणतात झालं विषय. वेळ न बनण्यात तेवढा वेळ दौडून नेतात. म्हणजे 10 वर्षापूर्वी होतं का पाणी? 10 वर्षापूर्वी होतं की कॅनवर ऊस होतं नुसते आमच्या पाणी जास्त होतं. मग आता तुम्ही या ठिकाणी निवेदन दिली तहसीलदारांना बोलला, राज्यमंत्र्यांना बोलला, आता अजित पवारांना बोलले तुम्ही नाही. इतक्याला आम्ही जाऊच शकत नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पाणी कोण देऊ शकतं? आपला स्थानिकच आमदार देऊ शकतो. कोण? आमचं हर्षवर्धन पाटील. आता दुसरी एक गोष्ट, तुम्ही जुनी माणसं आहेत, तुम्ही मला वाटतं या गावचे प्रतिष्ठित असाल. तुमच्या भागांमधून काही 2-3 दिवसापूर्वी पक्षप्रवेश मोठे झाले. आता मी नाव काय घेत नाही, वेळ काय घालवत नाही. मोठे पक्षप्रवेश झाले. पक्षप्रवेश केला स्वतःसाठी नाही. त्यांचं म्हणणं मोठं लीड आम्ही दत्ता मामाला देणार की आता ते म्हणतात प्रत्येक जण आपल्याला वाजवतोच की, पण त्यांनी स्वतःसाठी प्रवेश केला. स्वतःसाठी केला नाही. ते म्हणतात आम्ही जनतेसाठी गेलो. जनतेचा विचारच केला नाही त्यांनी अजिबात. नाही. एक गोष्ट कोणाला विचारलंय का आम्ही तिकडे जाऊ का म्हणून? कोणाला विचारलंय? कोणाला विचारलंय तेव्हा?
आता तो 4 कार्यकर्ते संघ फिरते त्यांना एवढं विचारण्याचं चालू निघालं लगेच. तुमच्या भागातून देवराज जाधव जिल्हा परिषद सदस्य होते, जिल्हा परिषद इंदापूर बँकेचे चेअरमन आहेत, पण आता सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला विचारात घेतलं नाही असं तुमचा आरोप हो आहे. हाय की, हाय की, हाय की. पण दुसरी एक गोष्ट आता अशी झाली की या ठिकाणी देवराज जाधवांचा पक्षप्रवेश झाला, यानंतर तुमच्या भागातले बनकर असतील त्यांचा पक्षप्रवेश झाला की प्रत्येक जणाचं या ठिकाणी म्हणणं आहे की आम्ही घड्याळाला लीड देणार आहे. पण कशाच्या जोरावर एवढे बोलतात ते? त्यांच्या ज्याचा लागाचा प्रश्न आहे ना ते. मग तुम्ही कार्यकर्ते सोबत नाही का त्यांच्या? नाही कार्यकर्ते त्यांच्या जाते तिरंगी लढत आहे. तुम्ही त्यांच्या पाठीमागा नाही. तुम्ही 1972च्या अगोदरचे इलेक्शन बघितले आणि त्याच्यानंतरचे इलेक्शन बघता, तिरंगी लढत इंदापूर मधले कसं बघताय या लढतीकडे? पहिलं कसं होतं, गावातला पुढारी सांगेल त्या मग सगळी माणसं जात होती 72च्या अगोदर. आता कोणी कोणाचं ऐकत नाही, मनाचं वर्गा बापाचं ऐकत नाही. आता पुढाऱ्याचं कोणाचं ऐकायला लागले आता? बरोबर आहे. कोणाचं ऐकत नाही अजिबात. म्हणजे सरळ तुम्हाला म्हणायचं आम्ही आमच्या मनाने या ठिकाणी मतदान करणार. आमच्या मनावर पुढाऱ्या कोणी कोणाचं ऐकून नाही अजिबात, कोणा ऐकून घेत नाही अजिबात. आता तुमचं म्हणणं बरोबर आहे की आणि विकास झाला म्हणणं आहे, तुमच्या गावाला 40-50 लाखाच्या वरती निधी आलाय, म्हणजे आला विकास केलाय म्हणा. निधी आलाय की, पण ही बी निधी देतोच की. हर्षद बी निधी दिला त्यांनी, हर्षद निधी दिलाच की त्यांनी. आधी दिला का? दिला की त्यांनी अगोदर. केव्हा चालू त्यांनी नीट केलं त्यांनी. होय काय? बर, हे एक मिनिट इकडे घ्या. यांचं म्हणणं असं आहे की 10 वर्षापूर्वी आम्हाला पाणी होतं, पण 10 वर्ष झालं आम्हाला पाणी नाही. विकास हा विद्यमानांचं काम आहे, विकास करणं असं त्यांचं म्हणणं. विद्यमानांनी एका ठिकाणी विकास केला असेल, परंतु आमच्या या ठिकाणी पाण्याचा मोठा प्रश्न आहे, तो या ठिकाणी मिटला गेलेला नाही आणि त्या पाण्याच्या प्रश्नावरती थोडे नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे 2024ला हर्षद पाटील आमदार होतील असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत ह्यांचा काहीतरी मोठा प्रश्न आहे. ते काय होतंय, आमच्या जरा बसरवाट आहे ते थोडं जरा निभार आहे, राब निभार आहे. माणसं परत म्हणले तर निभार आहे, जीसीबीने आम्हाला काढावं लागतं ती. पण त्यांनी काय ते आमचं काम म्हणतात ते केलं नाही. त्यांनी काम केले नाही असं जीसीबी चालून त्यांनी काम केलं पाहिजे. हो आमचं, हो तुमचं काम केलं पाहिजे. आमचं केलं नाही काम त्यांनी. काय गावात विकास कामं झालेत का 10 वर्षात? नाही, आमच्याकडे नाही काम केलं मामाने. आता गावात आलेले विकास काम आम्हाला रस्ते दिसत आहेत इकडे हो, आमच्या बसर वाटत हो, असं वाटत. हा मसन वाटत. बरं 2024ला तुम्हाला काय वाटतं कोण आमदार होईल? आता काय तसं काय तुमची पसंती कोणाला असेल? तुम्हाला काय वाटतं तुमचं मशानभूमीचं जे काम म्हणताय ते कोण करेल? दोघापैकी तिघापैकी सांगा. काय गाडं सांगता येत नाही तसं काय. नाही सांगता यायचं? नाही सांगता येत. नाही सांगता यायचं. मग दबावाखाली का तुम्ही? कुठल्या दबाव खाली आम्ही. कुठल्या दबावाखाली? काय कोणतरी पांघरून टाकलं असलं ह्यांच्या अंगावर कोणतरी पांघरून टाकले, त्यांचं म्हणणं आम्ही थोडं दबावाखाली आहे. नाही, पण 100% ते मतपेटीमध्ये आपलं मत नक्की नोंदवतील आणि या मतपेटीमधून ते दाखवून देतील की या ठिकाणी आमदार कोण होईल. आपल्यासोबत अजून एक टोपीवाले बाबा आलेत आणि या बाबांना आपण या ठिकाणी प्रश्न विचारू. बाबा नमस्कार. नमस्कार. 2024चं वारं जोराचं आहे आणि तुम्ही वयस्कर आहे. तुम्ही आतापर्यंतची भरपूर इलेक्शन बघितली. तिरंगी लढत इंदापूरमध्ये पहिल्यांदाच होती. काय वाटतं तिरंगी लढतीमध्ये सध्या चुरचीची लढत होते, कोण निवडून येईल? हर्षवर्धन पाटील दोघं सोबत बोला. आता काय झालं? हर्षवर्धन काय का बरं? काय येणार माहितीये का? 9 एकर रान आहे मला. 9 एकर आहे. हा, 200 टन ऊस गेला माग 95 पासून. बर, ह्या 10 वर्षात शेट बी नाही ती. का बरं? काय पाणीच नाही तर काय करायचं? पाणी नाही. मग पाण्याचा प्रश्न तुम्ही विद्यमानकडे बोलला का नाही? बोललो काय त्याची दखल कोणी घेत नाही. वरचा बाबा देत नाही पाणी. पाणी दे ना. 10 वर्षात 8-9ला पाणी आलं नाही. 10 वर्ष झाली 8-9ला पाणी आलं नाही. खाली तुमच्या 8-9 बांधायला 10 वर्षाला पाणी आलं नाही. 10 वर्ष झालं पाणी नाही. झालं पाणीची मागणी केली तरी पाणी आहे ना. तेव्हा का तुम्हाला सांग का, इतका निधी आला तितका निधी आला. आमच्या संघ फिरायचा आला, खडक तरी दिसतोय त्या रस्त्याला. बघा तिथं रस्ता कसला केलाय. कॅनल बुजून गेला. कॅनल बुजून गेला. नुसतं ते निधी आला 2 लाख, ह्या रस्त्यावर 2 लाख, 3 रस्ता एक बी झाला नाही. गावात बघायचं, गावात बघायचं. ह्याचं राम मंदिराचं तुम्हाला सांगतो, त्यांनी जे म्हणले तुम्हाला सांगतो झालं नाही. आणि त्यांनी ह्याला सविस्तर दिले की राम मंदिराचं टेप ह्याचं काम झालं. सभा मंडपाचं कुठे? नाही, तुम्ही ज्येष्ठ लोक दिसताय आणि ज्येष्ठ लोकांचा थोडा विषय गंभीर होत चाललाय. माझं एक सर्वात महत्वाचं या ठिकाणी गोष्ट तुम्हाला सांगणार. तुम्ही विद्यमानांकडे बोलला, परंतु त्यांच्या म्हणण्यातनं काय आला हे देखील आम्हाला या ठिकाणी कळू द्या. तुम्ही पाण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला. पाण्याचा प्रस्ताव तुम्ही मांडला आम्ही. खरं आहे 95 पासून आम्ही ऊस काढलेलो आहे. 10 वर्षात आम्हाला काय नाही. 10 वर्षामध्ये काय म्हणजे पाणीच नाही. असं केलं तर मग त्याला गावायचं नाही. तुम्हाला काय वाटतं पाणी 10 वर्षामध्ये दिलं नाही की इथून पुढे पाणी भेटेल का तुम्हाला? परत काय पाणी भेटतं? आता 10 वर्ष झालं पाठ कॅनल बुजून गेलं. कुठला या तिघापैकी कोण पाणी देऊ शकतं तुम्हाला?
हर्षवर्धन पाटील. एवढं ऐका की त्यांच्यासारखा कोणाच्यात नाही. आज तुम्हाला सांगतो पाणीच आणणार नाही नाही आता हो का एक मिनिट तुम्ही हर्षवर्धन पाटील दारा पाणी आलं की 3 बऱ्या फटाफुटतोय. 8 दिवसात 3 बऱ्या फटाफुटतोय. पाणी जातं बारामतीला. म्हणजे हर्षवर्धन पाटील पाणी आणणार हे तुम्हाला आधीपासून माहिती होतं. तुम्ही डायरेक्ट नाव घेऊन बोलताय. एवढा विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे एवढा आहे विश्वासन. विश्वास आहे. 10 वर्षात काय सुद्धा नाही. काय सुद्धा नाही. तिसरा उमेदवार अजून एक उभा आहे त्यांच्या बाबतीत काय बोला आता नाही ते उभा राहिला. आता त्याला काय दोष देण्यात अर्थ आहे? दोष द्यायचा नाही. दुधाचे तुमचे प्रश्न मोठे आहेत का नाही? आमचं दूध दुसरीकडे का अमोललाच आहे. अमोललाच आहे. मग तुम्ही पाटलाकडेच घालताय. हो तिकडे पाटला हे आता सविस्तर लोक आपल्याशी बोलली आणि पाठीमागे जर पाहत असाल इकडं या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि आपण त्याचे संवाद साधणार. दादा नमस्कार. 2024 वारा जोराचं आहे आणि प्रत्येक जणाचं म्हणणं आहे वारा आमचं आहे आणि गुलाल आमचा आहे. तुम्हाला काय वाटतं गुलाल कोणाचा आहे? गुलाल भाऊचाच हर्षवर्धन पाटलांचा. का बरं? 3 जण उभे आहेत आणि तिघांमधून आता प्रत्येक जण दत्ता मामांचं म्हणणं आहे आम्ही या ठिकाणी 6,000 कोटी निधी आणला आणि विकास मोठ्या प्रमाणात इंदापूर तालुक्याचा 20 वर्षात निधी नव्हता तेवढा निधी आम्ही इंदापूर तालुक्यासाठी आणला. काल सुद्धा आपल्या ठिकाणी रुपालीताई चाकणकर आले आणि मोठ्या प्रमाणात निधी सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यात कुठल्या तालुक्याला आला तर इंदापूर तालुक्याला आला. याकडे कसं बघताय? नाही आला निधी पण तो रस्त्यावरच गेला आणि तसा सपाट झाला रस्त्यावरती. म्हणजे विकास केला ना पण रस्त्याचा विकास करून माणसाचा झाला. माणसाचा तुमचा नाही झाला. काय पाहिजे तुम्हाला नेमकं? शेताला पाणी पाहिजे. शेती असली तरच सगळ्या माणसांचा विकास आहे. शेतकरी लोक तुम्ही पाणी पाहिजे हे मला कळतंय परंतु पाण्याची मागणी तुम्ही वारंवार करू तुम्हाला पाणी भेटत नाही असा तुमचा मोठा आरोप आहे. हो मोठा आरोप आहे. पण तुम्ही अहवाल या ठिकाणी निवेदन देताय विद्यमानांना भेटले परंतु याच्यामधून काय तुम्हाला उत्तर आलं? तुम्ही प्रतिष्ठित वागताय आणि तुम्ही भेटून आला असाल असं मला वाटतं. पाणीच नाही म्हणतात वरती. धरणात पाणी नाही. धरणात पाणी नाही. आता धरण फुलं की आता असलं तर ती वरतीच बारामतीत आणलं जातंय सगळं. बारामध्ये अडवत आहेत. इंदापूर मला पाणी कोण आणन? भाऊच आणतील हर्षवर्धन पाटील साहेब. भाऊ मला 10 वर्षात आणणारी बी होती तुम्ही बोलू शकता त्यांना. नाही ना आणलं त्यांनी. नाही आणलं. 10 वर्षापूर्वी आमचं ऊस जायचं. आता 10 वर्षात रानात ऊस राहिला नाही. ऊसच नाही तुमच्या? नाही ना. हे युवा शेतकरी होते यांचं म्हणणं आहे 10 वर्षापूर्वी आमच्याकडे ऊस होते आता आमच्याकडे ऊस नाहीत आणि त्यांचं म्हणणं आहे की दत्तात्रय मामा भरणे यांनी 10 वर्षामध्ये मोठा आरोप त्यांनी या ठिकाणी केलाय. 10 वर्षामध्ये त्यांनी पाणी आणलं नाही आणि पाणी इथून मागे येत होतं. जे पाणी आणतील ते आम्ही त्यांना या ठिकाणी मतदान करू किंवा त्यांचं म्हणणं आहे इथून मागे हर्षवर्धन पाटलांनी या ठिकाणी पाणी आणलं आणि आमचं मतदान या ठिकाणी हर्षवर्धन पाटलांना असेल असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत शेतकरी वर्गातले या ठिकाणी दादा नमस्कार. तुतारी बोलायची आधीच तुम्ही? हो तुतारी. का बरं तुतारी? हो तुतारी साहेब. आता वार इकडे म्हणतात आता महायुती कसलं वार असेल तसं वाहू द्या. हा आपली तुतारी. तुतारी. का बरं तुम्ही शरद पवारांमुळे म्हणताय का या ठिकाणी पाटला नाही? काय बी असू द्या बरं पण फक्त तुतारी. तुतारी काय असलं तरी तुतारी. हे आता म्हणजे मी तिथं बोलायचं नको कारण त्यांचं म्हणणं काय होऊ द्या आमची तुतारी या ठिकाणी निवडून येईल. आता आपण बऱ्याचशा प्रतिक्रिया या ठिकाणी लोकांच्या पाहिल्या आणि या ठिकाणी बऱ्यापैकी कल आपल्याला पाहत असाल आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण कमेंट करू शकता की कल कोणाकडे आहे. आपण तिथं या ठिकाणी सांगू शकता कल कोणाकडे. आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांचं या गावचे नागरिक नाही आम्हाला विकास झाला का तर सांगा फक्त. विकास झाला? विकास झालेला नाही पण विकास नाही झाला. विकास नाही झालेला. अब आता तुमच्या गावामध्ये तर सांगितलं रस्ते आले पाणी आलं. रस्ते पाणी मंदिराहून हा विकास होत नाही. आपल्याला शेतीला मूलभूत काय आहे? पाणी आहे. आपल्याला शेतीला शेतीचं पाणी महत्वाचं पाणी आहे. भाऊ होते तेव्हा 7 नंबरने पाणी वर्षाला 7 पाणी यायची. 7 नंबरचे कॅनल. 7 नंबर म्हणजे फॉर्म असतो त्याने आम्हाला 7 पाणी वर्षाला येत होते 12 महिन्याला. होय का? पाणी हा विशेष बंद झाला ना. 7 नंबर बी नाही ती गेल्यापासून सगळंच गेलं. सगळं पाणी येणारं पाणी वरतीच जातंय ना अडवल्या जातंय. बारामध्ये आता आमचं 9-10 कॅनल आहे. तुम्हाला सांगतो 15 दिवस चालायचा. आता 2 दिवस चालत नाही. तो कॅनल आलं पाणी की 2 दिवसात 2 दिवसात भरणं होऊ शकतं का शेतीचं? म्हणजे पाण्याचं नियोजन मामाकडे नाही. दुसरा विकास भरपूर आहे पण पाणी हा विषय नाही त्यांच्याकडे. बाकी विकास केला मान्य विकास आहे ना तो मान्य आहे. पाण्याचा विकास मग पाण्याकडे बोलायचं ना. आणि काय देवळं बांधून देवळात झोपायचं जाता का? खायचं काय? नाही ते तुमच्या गोष्टी बरोबर पाण्यासाठी मामाकडे गेले का नाही? आणि फक्त पाणी पाहिजे आम्हाला दुसरं काय नाही. पाण्यासाठी मामाकडे गेले का नाही? नाही पाण्यासाठी जायचं. आता मोठी मोठी नेते आहे ती त्यांना जमन आहे. जो हक्काचं पाणी आणणारा भांडून आणणार आहे तो हर्षवर्धन पाटीलच आहे फक्त. आता तुमचे काही काल नेते काल परवा मामांकडे गेले ते म्हणणे आम्ही विकासासाठी गेलो लोकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी गेलो. ज्याचं त्याचा प्रश्न आलं का इथं? कोणी पाण्यासाठी जातं कोणी विकासासाठी पण पाण्याचं काम हे मामाच्याने होत नाही. तुम्हाला देवराज भाऊंचा कालचा पक्ष प्रवेश योग्य की अयोग्य? ती त्यांच्या स्वार्थासाठी आहे ना. ते काय योग्य मयूर पाटलांचा पक्ष प्रवेश मी सांगतोय काय ज्यांना आता थोडक्यात आता भावकड काय राहिलंच नाही ना खायला. थोडक्यात साध्या भाषेत पेट्रोल टाकाय पैसा नाही परिस्थिती झाली. नदी आटली आता. नदी आटल्याला नदीकडे कोण धाव घेतं का?
म्हणजे 10 वर्ष पाटील सत्तेत नव्हते, लोकांनी सोडलं असं तुम्हाला हा उघडच आहे की आता हे बी सगळ्याच गावात परिस्थिती आहे, या बी गावात तीच आहे ना. होय काय का? नाही मिळेल एवढे तिकडे आणायच्या म्हणजे असं होतंय ना. असं काय म्हणजे नाही की बाबा सगळी तिरंगी लढत आहे. तुम्हाला वाटतंय पाटलांना सोपी जाईल वाटतंय का तुम्हाला? नाही जाणार की 100% जाणार, सोपी जाईल वाटतंय. 100% जाणार. शरद पवार कितपत विश्वास आहे तुमचा? नाही 100% शरद पवार विश्वास होय, पण आम्ही पहिल्यापासून भाऊची माणसं आहे, भाऊला मानणार बघ असं नाही. पावला मानणार वर्ग आहे. आता आपण या गावामध्ये फिरलो, सगळा भाग आपण या ठिकाणी बऱ्यापैकी घेतला. 80% हर्षवर्धन पाटलाला मतदान जाणार आहे. आपण अख्खा गाव या ठिकाणी फिरलो आणि गावामधून प्रतिक्रिया लोकांच्या आल्या. पाण्याचा मोठा प्रश्न आहे लोकांचं म्हणणं आहे. आणि या गावामधून आपण आजच्या या ठिकाणी भागामध्ये लोकांच्या समस्या जाणून घेतल्या किंवा 10 वर्षामध्ये काय विकास झाला, 10 वर्षा आधी काय विकास झाला, इथून पुढे काय विकास होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या भागातून जाणून घेतल्या. आता उद्या आपण याच भागामध्ये याच चॅनलवरती नवीन भागासह नवीन गावामध्ये भेटू. नवीन गाव आपण या ठिकाणी नक्की घेऊ आणि उद्याच्या भागामध्ये आपण नक्की भेटू. तोपर्यंत आपण पाहत राहा ER न्यूज मराठी इंदापूर. धन्यवाद.